दिनांक 8/1/2024 रोजी फिर्यादी सौ सावित्री नागनाथ बोगा, घर नंबर 99, आनंद विणकर सोसायटी, उत्तर सदर बाजार, सोलापूर व त्यांची सून सौ कीर्ती असे सकाळी 11च्या सुमारास घरासमोर भांडी घासत असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले। त्या दोन्ही अनोळखी इसमांनी वर नमूद फिर्यादी व सुनेस हम पीतांबर के एडवर्टाइज के लिए आए हैं, तुम्हारे हाथ में जो बर्तन है वो दे दे असं म्हणाले। त्यानंतर फिर्यादी यांनी दोन्ही अनोळखी इसमांना तांब्याची लहान पाटी दिली। ती पाटी त्यांनी पितांबरीने स्वच्छ करून दिली। त्यानंतर त्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस पैंजण पॉलिश करतो म्हणून फिर्यादीच्या पायातील चांदीचं पैंजण स्वच्छ करून दिलं। अशा प्रकारे दोन अनोळखी इसमांनी प्रथम फिर्यादी व त्यांच्या सुनेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या सुनेकडून सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असं म्हणून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले आणि हात चालाकीने सोन्याचे दागिने त्या दोन अनोळखी इसमांनी स्वतःकडे ठेवून घेऊन एका प्लास्टिक पिशवीत कागदामध्ये लहान लहान दगड गुंडाळून ती पिशवी फिर्यादीस दिली। त्यानंतर काही वेळानं फिर्यादीने ती पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये फिर्यादीस केवळ दगड मिळून आला। त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर फिर्यादींनी सदर प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता तपास सुरू केला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या तपास पथकानं प्रथम आरोपीचे गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून सुमारे 12 दिवस अथक परिश्रम घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं विविध ठिकाणांना भेटी देऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त केली। त्यानंतर दिनांक 20/1/2024 रोजी सिद्धार्थ चौकेतून विनोद रामजी भगत, व्यवसाय मजुरी व दीपक कुमार जवाहर यादव या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भैया क्लीनिंग पावडर पॉलिश करण्याचे लहान मोठे असे एकूण 7 लाकडी ब्रश, छोट्या पिशव्यांचे गाऊन, पाऊच, बाटली, चमचा, छोटी 2 टोपली, 5 बकेट, तुरटी, हळद पावडर, शॅम्पूची पुडी असं साहित्य मिळून आलं। दोघांनाही ताब्यात करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।